मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतं का की बेडरूममध्ये पार्टनरला खुश करण्यासाठी फक्त मोठी साईज आणि जास्त स्टॅमिना पुरेसा असतो? जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर जरा थांबा, कारण आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. आज आपण अशा एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अनेक नाती हळूहळू कमकुवत होत आहेत. अनेक पुरुषांना वाटतं की साईज जितकी मोठी किंवा जितका जोर आणि खोलपणा जास्त तितकंच समाधान जास्त मिळतं. पण खरं सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे. बऱ्याच वेळा पुरुष पूर्ण प्रयत्न करतात तरीही त्यांच्या पार्टनरला समाधान मिळत नाही आणि चूक नेमकी कुठे होते हेच समजत नाही. जर तुम्हालाही यामागचं खरं कारण जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आहे डॉक्टर संगीता जाधव आणि गेल्या 8 वर्षांपासून मी मेन्स हेल्थ, रिलेशनशिप्स, इंटिमेसी एज्युकेशन आणि सायकोलॉजी या विषयांवर मार्गदर्शन करत आहे. तुम्ही पाहत आहात माझं चॅनल डॉक्टर संगीता जाधव. जर तुम्हाला अशीच खरी आणि उपयोगी माहिती मिळत राहावी असं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये येस लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला आता त्या महत्त्वाच्या सत्याकडे वळूया. स्त्रीच्या शरीराची रचना समजून घेणं खूप गरजेचं आहे. स्त्रीच्या गुप्तांगाचा सुरुवातीचा भागच सर्वात जास्त संवेदनशील असतो. इथेच जास्त नसा असतात ज्या आनंदाची भावना निर्माण करतात. याचा अर्थ असा की फक्त खोलवर जाणं किंवा जास्त ताकद लावणं म्हणजे समाधान नाही. योग्य जागी योग्य प्रकारे स्पर्श आणि कनेक्शन असणं जास्त महत्त्वाचं आहे. याशिवाय भावनिक कनेक्शन खूप मोठी भूमिका बजावतं. जेव्हा स्त्री स्वतःला सुरक्षित, रिलॅक्स आणि समजून घेतल्यासारखं वाटतं तेव्हा तिचा अनुभव आपोआप चांगला होतो. आणखी एक महत्त्वाची चूक म्हणजे घाई. खूप लोक थेट मुख्य गोष्टीवर लक्ष देतात, पण सुरुवातीचा वेळ, संवाद, जवळीक आणि रिलॅक्स होणं हेच खरं फाउंडेशन असतं. तसंच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम आणि कमी ताण हे सगळं परफॉर्मन्स आणि आत्मविश्वास दोन्ही सुधारतं. माझ्या अनुभवात एक गोष्ट नेहमी दिसते. जोडपी जेव्हा एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात तेव्हा त्यांचं नातं खूप मजबूत होतं. लक्षात ठेवा, समाधान ही फक्त शारीरिक गोष्ट नाही, ते म्हणजे भावनिक, जवळीक, समज, संवाद आणि आदर यांचं सुंदर मिश्रण आहे. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, परफॉर्मन्सपेक्षा कनेक्शन जास्त महत्त्वाचं असतं.